कॉन्स्टेबल मंजू ही मालिका मार्च 2024 पासून सन मराठीवर सुरू झाली आहे. ही मालिका दररोज रात्री 8 वाजता सन मराठीवर प्रसारित होते. ही मालिका सुरू झाल्यानंतर काही काळातच या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतली प्रत्येक पात्र सत्या, मंजू, वाघमारे फॅमिली, सुर्वे फॅमिली हे प्रेक्षकांना त्यांच्या घरातलीच वाटतात. तर असंच काही घडलं आहे. कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील मंजूच्या काळजीपोटी एक 84 वर्षाचे आजोबा घरातल्यांना न सांगता सोलापूरवरून साताऱ्याला मंजूच्या काळजीपोटी मंजूला भेटायला आले होते. याची माहिती सन मराठी चॅनेल, सत्या, मंजू आणि साताऱ्याचे पोलीस यांनी सोशल मीडियावर दिली आहे. हे सांगताना मोनिका आणि वैभव म्हणजेच सत्या आणि मंजू म्हणतात की आमच्या सेटवर एक आजोबा आले होते आणि त्यांना आम्हाला भेटायचं होतं. ते आमची मालिका दररोज पाहतात आणि त्यांना आमची मालिका खूप आवडते. त्यांना ही मालिका आहे असं वाटतच नाही. त्यांना हे सगळं खरं वाटतं. आणि झालं असं होतं की मालिकेत मंजूला गोळी लागली होती आणि त्या भागाच्या वेळेस त्यांच्या घरातील लाईट गेली होती. तर म्हणूनच मंजूच्या काळजीपोटी ते घरातल्या कोणालाही न सांगता सोलापूरवरून साताऱ्याला मंजूला भेटण्यासाठी आले होते. पुढे पोलिसांनी सन मराठी वाहिनीला आणि कलाकारांना ही माहिती दिली आहे की ते सोलापूरवरून आले आणि सातारच्या बस स्टँडला उतरले व त्यांनी तेथून रिक्षा केली व ते साताऱ्यातील पोलीस स्टेशनमध्ये आले. तर ते पोलिसांना म्हणू लागले की मंजू कशी आहे, कुठे आहे, मला मंजूला भेटायचं आहे. मौर्य सर आणि जाधव सरांना सुद्धा मला भेटायचं आहे. हे ऐकल्यावर पोलिसांना आधी काही समजलं नाही. नंतर त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की हे मालिकेबद्दल बोलत आहेत. त्यांनी मालिकेच्या निर्मात्यांना फोन लावला व जो कॉन्स्टेबल मंजू मालिकेचा सेट आहे त्या सेटवर ते त्यांना घेऊन गेले व त्या आजोबांच्या घरातले त्यांची काळजी करतील म्हणून पोलिसांनी त्यांच्या नातवाला फोन लावला व त्यांना सांगितलं की ते इथे आले आहेत आणि ते सुखरूप आहेत. सत्या आणि मंजू यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत की ते त्यांना इथे घेऊन आले. सन मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ते आजोबा सत्या, मंजू आणि पप्या व इतर कलाकारांसोबत बोलताना दिसत आहेत. जे काही मालिकेत घडत आहे ते खरं घडत आहे अशा घटनांबद्दल बोलताना ते दिसत आहेत. सन मराठी वाहिनीने त्या आजोबांचे व सर्व प्रेक्षकांचे या मालिकेला प्रेम दिल्याबद्दल आभार मानले आहेत. तर तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा.